तर हॅलो मित्रांनो, आज मी गरम गरम मसाले भात ची रेसिपी तुमच्यासमोर शेअर करणार आहे. तर मसाला भात झाल्यावर कसा दिसतो पहिल्यांदा मी ते दाखवते. हॅलो हॅलो. तर बघा, वाटाण्याचा मसाला भात केलाय मी. तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही बघू शकता की आहे ना, मसाले भातची मी सगळी प्रिपरेशन इथे केलेली दिसलेली आहे. तर मी काय काय वस्तू त्याच्यामध्ये लागणार मी पहिलं तुम्हाला ते सांगते. मग त्याच्यानंतर मी रेसिपी कशी केली, काय टाकलं काय नाही ते तुम्हाला नंतर सांगते. तर पहिल्यांदा मी तर कांदा, टमॅटो, अजून हिरवी मिरच्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता ते पहिलं घेतलेलं आहे. आणि बटाटे, अजून वाटाणे त्याला पण आहे ना चांगले कट करून त्याला सुद्धा मी पाण्यामध्ये 30 मिनिटं भिजू घालून ठेवलेले आहे. आणि तांदूळ सुद्धा तसेच करून मी ठेवलेले आहेत. आणि अद्रक, लसूण मी आहे ना खलबत्त्यात त्याला वाटून ते पण ठेवलेलं आहे. तर हे एवढे इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये टाकायचे. आणि मसाल्यामध्ये तर मसाल्यामध्ये बिर्याणी मसाला, हळद, मीठ, अजून आपलं कांदा मसाला, अजून घरकुल मसाले, हे बेसिकली मसाले आहेत. तर मी मसाले तुम्हाला सांगते आणि आता त्याच्यानंतर मी तुम्हाला काय काय टाकायचं, कसं टाकायचं रेसिपी स्टार्ट करून तुम्हाला सांगते. तर मी एक कुकर घेतलं आहे. त्या कुकरमध्ये मी चांगलं कुकरमध्ये तेल टाकले. आणि तेल तुमच्या मर्जीनुसार ऑप्शन आहे तुमच्यावर की तेल किती टाकायचं अजून किती नाही. तरी तर तेल घेतलं आहे. तर तेल चांगलं कडकल्यावर मी त्याच्यामध्ये बेसिक आपले बिर्याणीचे मसाले ते टाकलेले आहेत. इलायची, लवंग, मिरी, अजून तेजपत्ते ते सगळं टाकलेलं आहे. आणि त्याच्यात कढीपत्ताही टाकला आहे. तर ते चांगलं कडकू द्यायचं. ते कडकल्यावर मग मी त्याच्यात कांदा टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता कांदा चांगला गुलाबी गुलाबी कांदा झाला की मग मी त्याच्यात अद्रक, अजून लसणाची ते उकळीमध्ये मी वाटले तर त्याच्यामध्ये टाकलेत. तर ते टाकल्यावर मी आता ते चांगलं मिक्स करून देते. त्याचं चांगलं सुगंध कांद्या, अजून लसणाचा येईल. तर त्याचं ते सुद्धा आहे ना कच्चा कच्चा राहू नये, त्याला पण चांगलं तेलामध्ये मिक्स होऊ द्या. आणि ते कांद्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये तर त्याच्यात आता मी टमाटर, अजून हिरव्या मिरच्या टाकते. तुम्ही बघू शकता मी हिरवी मिरची आणि टमाटे टाकत आहे. टमाटे मी हे बारीक कापलेले आहेत. अजून हिरवी मिरची मी उभी कापलेली आहे. तर मी ती पण मिक्स करते. कारण की आमच्या हिरवी मिरची किती टाकायची किती नाही ते तुमच्या क्वांटिटीनुसार आहे. तर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही त्याच्यानुसार टाकू शकता. जर कमी टाकत असेल तर तुम्ही दोन्ही मिरची टाकलं तरी चालते. तर त्यालाही मी चांगलं मिक्स करून घेते. टमाट्याला चांगलं टमाटर चांगलं आहे ना तर मी ज्याने मिक्स झालेलं आहे बघू शकता. आणि आता ह्याच्यात मी वाटाणे, अजून बटाटा मिक्स केलेलं जे अर्धा तास मी भिजून ठेवलेलं होतं तर त्याला आता मी ह्याच्यामध्ये टाकते. आणि त्यालाही चांगलं तेल सुटू त्यालाही मिक्स करते. तर बघू शकता जे मिक्स झाल्यावर मी त्याच्यामध्ये मसाले टाकत आहे. तर मसाल्यामध्ये मी आधी सर्वात आधी घरकुल मसाला, बिर्याणी मसाला, अजून मसाला हा ऑप्शन आहे. तुम्ही टाकायचं तुम्ही टाकू शकता, नाही टाकायचं नाही पण टाकू शकता. आणि त्याच्यामध्ये हळद टाकली आणि मग ते चांगलं परतून चांगलं मिक्स करून घ्यायचे. त्यालाही मसाल्याला चांगलं तेल सुटल्यावरच मग सुटू द्यायचं त्याला पण. बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड केले तर आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे. मिक्स चांगलं करून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याला मिक्स करायचं. घाई करायची नाही, सोप्या पद्धतीने हळूहळू करा. तरी घाईमध्ये करू नका कारण की घाईच्या कामामध्ये आहे ना कामं होण्याच्या जागी जास्त बिघडतात. तर हळूहळू ते केलं मग त्याच्यामध्ये चांगलं तेल सुटलं. म्हणजे त्याच्यात तांदूळ आहे ना मी अर्धा तास भिजून ठेवलेले होते ते तांदूळ त्याच्यामध्ये ॲड केले आणि त्याला सुद्धा चांगलं मिक्स करून घेते. तांदूळ 5-10 मिनिटं त्याला चांगलं परतून घ्यायचं. ते परतून झालं गेलं
त्याच्यानंतर मी पाणी टाकत आहे, तुम्ही बघू शकतात. आणि मी मीठ टाकलं नाही, काय नाही. मीठ मी सगळ्यात शेवटला टाकत असते, कारण की मी मीठ आधी टाकत नाही. शेवटला मी मीठ आता टाकणार आहे. त्याला पहिला मिक्स केल्यावर आता मी शेवटला मीठ टाकते. मीठ टाकून मग त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करणार. कोथिंबीर ॲड केली की त्यालाही चांगलं मी मिक्स करून घेणार आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. सगळीकडून ते मिक्स झाल्यावर मसाला एकीकडे जातो. मिक्स जर बरोबर नाही केलं तर मसाला एकीकडे जातो आणि जे तांदूळ आहे ना ते एकीकडे जाते, तर मग त्याच्यामध्ये चव काय लागत नाही, काय नाही. तर मिक्स चांगलं करा. मी आताही सांगते शेवटलाही मिक्स चांगलं करायला पाहिजे. आणि आता मी ह्याला कुकरला ढक्कन लावते आणि चांगल्या 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. 3 शिट्ट्या झाल्याशिवाय कुकर खोलायचं नाही. 3 शिट्ट्या झालेल्या दिसते तिथे तुम्हाला. 3 शिट्ट्या झाल्या की आता आम्ही कुकर खोललो. तुम्ही बघू शकता गरम गरम मसाले भात तयार झालेला आहे. आणि हॅलो सर्व करायला काय झालं. थंडीच्या दिवसात गरम गरम वाटाण्याचा मसाला भात खायला भेटला तर काय भेटलं. तर तुम्हाला असेल माझे व्हिडिओ बघायचे असेल चॅनलला